राज ठाकरेंकडून शिवसेनेच्या युतीवरती जवळजवळ शिक्कामोर्तब. आम्ही भाऊ 20 वर्षांच्या नंतर एकत्र येत आहोत, तर मग तुम्ही का भांडता? मेळाव्यातल्या पदाधिकाऱ्यांना सवाल. मोदी शहांची स्वतंत्रपणे राष्ट्रपतींसोबत भेट. 5 ऑगस्ट पूर्वीच्या भेटीनं विविध चर्चांना उधाण. यापूर्वी 5 ऑगस्टलाच मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले होते. पुण्यातील आंदोलक मुलींच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही. पुणे पोलिसांचं रात्री 3:30 वाजता पत्र. माझाच्या हाती पत्राची कॉपी. पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या 3 मुलींचा पुणे पोलीस आयुक्तालयाच्या मध्ये रात्रभर ठिय्या. रोहित पवार, सुजात आंबेडकर मुलींच्या भेटीला. पोलिसांवर कारवाईसाठी मुली ठाम. पतीला मारहाण करून पत्नीचं अपहरण. पुण्याच्या खरपुरी गावामधला प्रकार. आंतरजातीय प्रेमविवाहामधून मारहाण आणि अपहरण झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पुन्हा अनधिकृत बांधकामांवरती हातोडा. नारेगाव परिसरामध्ये कारवाई. दंगल नियंत्रण पथकासह 200 पोलीस कर्मचारी तैनात. सैन्य दलांवरच्या टीकेवरून राहुल गांधी यांची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी. तुम्ही सच्चे भारतीय असाल तर असं बोलू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं. महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या 140 जणांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. कारवाईच्या विरोधामध्ये राजू शेट्टी आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा उद्या बैठक. कबूतरखाना बंद करणं योग्यच असल्याची मनसेकडून जनजागृती. सांस्कृतिक दहशतवाद नको, मनसेचा सल्ला. दादरमधील कबूतरखान्यावरती सध्या ताडपत्री. मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडे अद्यापही सरकारी बंगल्यातच. बंगला न सोडल्यामुळे मुंडेंना 42 लाखांचा दंड. मंत्री छगन भुजबळ अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत. तक्रार नसल्याची भुजबळांची प्रतिक्रिया. पनवेलमधील डान्स बार तोडफोडीच्या प्रकरणी मनसेचे नेते योगेश चिलेंना अटक. शनिवारी रात्री पनवेलच्या नाईट रायबर बारवरती केली होती दगडफेक. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक उद्या संध्याकाळी. महामंडळ वाटप आणि इतर मुद्द्यांवरती बैठकीमध्ये चर्चा होणार. शिंदेंच्या नेत्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मित्रपक्षामध्ये प्रवेश मिळत असल्यामुळे नाराजीचा सूर. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांचं निधन. अल्पशः आजारामुळे वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नवी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयामध्ये उपचार होते सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.